वेलकम स्टुडंट. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा लेसन आपण स्टडी करतो आहे आणि या लेसनमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सपोर्ट स्टडी केला, ट्रान्सपोर्ट इन प्लांट. सो त्याच्यामध्ये आपण पाहिलं की प्लांट्समध्ये वॉटर आणि फूड या दोन गोष्टींचा ट्रान्सपोर्ट केला जातो. त्यानंतर वॉटरचा जो ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यामध्ये वॉटरसोबतच मिनरल्ससुद्धा त्यांच्यामध्ये ट्रान्सपोर्ट केले जातात. वॉटरच्या ट्रान्सपोर्टसाठी झायलेम हा स्पेशल कंडक्टिंग टिश्यू असतो, तर फूडच्या ट्रान्सपोर्टसाठी फ्लोएम हा स्पेशल कंडक्टिंग टिश्यू असतो. नेक्स्ट, वॉटरचा ट्रान्सपोर्ट मेनली दोन मेथडनी होतो. त्यात फर्स्ट मेथड आपण पाहिली रूट प्रेशर आणि सेकंड आपण स्टडी केली ती होती ट्रान्सपिरेशन पूल. ट्रान्सपोर्ट ऑफ फूड यालाच ट्रान्सलोकेशन असंही म्हटलं जातं. तर हे जे ट्रान्सलोकेशन आपण पाहिलं प्लांट्समध्ये ते डिटेल स्टडी केलेलं आहे. यानंतर नेक्स्ट लाईफ प्रोसेस आहे एक्सक्रिएशन. मुलांनो, लाईफ प्रोसेस याचा अर्थ होतो एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला अलाईव्ह राहण्यासाठी, जगण्यासाठी ज्या काही गोष्टी, ज्या काही क्रिया त्याच्या बॉडीमध्ये होत असतात त्यांना आपण लाईफ प्रोसेस असं म्हणतो. सो एक ट्रान्सपोर्ट होत असतो वेगवेगळ्या गोष्टींचा. आता दुसरा आपण स्टडी करणार आहोत एक्सक्रिएशन. सो मुलांनो, एक्सक्रिएशन म्हणजे काय? तर आपल्या बॉडीला ज्या काही गोष्टी अनवॉन्टेड आहेत, गरजेच्या नाहीत किंवा लागणाऱ्या नाहीत, अशा गोष्टी बॉडीच्या बाहेर रिलीज करणं याला एक्सक्रिएशन असं म्हटलं जातं. सो एक्सक्रिएशन कशाचं केलं जातं, कसं केलं जातं याची इंट्रोडक्शन आपण सुरुवातीला पाहणार आहोत आणि त्यानंतर प्लांट्समधलं एक्सक्रिएशन आणि ह्युमन बीइंग यांच्यामधलं एक्सक्रिएशन आपण डिटेल स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट, व्हॉट इज एक्सक्रिएशन? सी, व्हेरियस हार्मफुल सबस्टन्सेस. ओके, सो वेगवेगळे हार्मफुल सबस्टन्सेस जे आहेत ते आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतात. हार्मफुल सबस्टन्सेस. सो कोणते हार्मफुल सबस्टन्सेस आपल्या बॉडीमध्ये तयार होतात? एक आहे अमोनिया, नेक्स्ट इज युरिया अँड नेक्स्ट इज युरिक ॲसिड. सो असे वेगवेगळे हार्मफुल सबस्टन्सेस आहेत जे आपल्या बॉडीमध्ये तयार होतात. ओके, आता दुसरा प्रश्न असा की हे हार्मफुल सबस्टन्सेस आपल्या बॉडीमध्ये आले कुठून? तर सगळ्यात महत्त्वाचं, आपण डाएटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी घेत असतो. तर याच्यामध्ये फर्स्ट बघा, डाएटमध्ये आपण जे न्यूट्रिएंट्स घेतो या न्यूट्रिएंट्समध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल, वॉटर अशा सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. तर या सगळ्यांपैकी आपण डाएटमध्ये जे काही प्रोटीन घेतो आहे हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी की हे अमोनिया, युरिया आणि युरिक ॲसिड हे बॉडीमध्ये येतं कुठून हे समजून घेण्यासाठी बघा, आपण डाएटमध्ये काय घेतो आहे? प्रोटीन. आपण जे खाल्लेले प्रोटीन्स आहेत हे ॲज इट इज ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होत नाहीत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम त्या प्रोटीन्सना डायजेस्ट करते. मग आता प्रोटीन्सना डायजेस्ट करते म्हणजे काय? तर ते समजण्यासाठी प्रोटीन जे आहेत ते अमिनो ॲसिड्सपासून बनलेले असतात. वेगवेगळे 20 अमिनो ॲसिड जे आहेत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. सो असे वेगवेगळे अमिनो ॲसिड एकमेकांना कनेक्ट होतात आणि काय तयार होतं? प्रोटीन. आता प्रोटीन डायजेस्ट केले जातात म्हणजे काय केलं जातं? तर हे जे अमिनो ॲसिड्स आहेत हे ब्रेक करून एकमेकांपासून सेपरेट केले जातात. सो अमिनो ॲसिड सेपरेट केले जातात एकमेकांपासून. मग आता नेक्स्ट बघा, अमिनो ॲसिड कसं असतं नक्की? तर तुम्ही जर अमिनो ॲसिडचं स्ट्रक्चर पाहिलं तर त्याच्यामध्ये सेंटरला असतो कार्बन, त्याच्या एका बाजूला ग्रुप आहे अमिनो ग्रुप, दुसऱ्या बाजूला असतो COH म्हणजे ॲसिडिक ग्रुप. सो दोन्ही ग्रुप एकाच ह्याच्यात आहेत, अमिनो ग्रुप आणि ॲसिडिक ग्रुप, म्हणून याला अमिनो ॲसिड असं म्हटलं जातं. त्यानंतर कंपल्सरी एक हायड्रोजन असतो आणि तिसरा जो शेवटचा जो आहे तो R ग्रुप. हा जो R आहे त्याच्याऐवजी कोणताही केमिकल ग्रुप त्या ठिकाणी अटॅच केला जातो. सो या पद्धतीचं हे अमिनो ॲसिड आहे. सो मुलांना, आपण डाएटमध्ये काय घेतलं? प्रोटीन. खाताना आपण प्रोटीन्स खाल्ले. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमनी हे प्रोटीन्स डायजेस्ट केले म्हणजेच सगळे अमिनो ॲसिड्स एकमेकांपासून सेपरेट केले. मग आता हे जे अमिनो ॲसिड आहेत त्याचं हे स्ट्रक्चर आहे. याच्यामधला हा जो ग्रुप आहे अमिनो ग्रुप, हा ग्रुप आपल्या बॉडीसाठी हार्मफुल असतो. सो हा अमिनो ग्रुप किंवा हा अमोनिया
बाजूला काढला जातो, त्यातून ब्रेक करून अमिनो ॲसिडमधून अमोनिया ग्रुप बाजूला काढला जातो. हा हायली टॉक्झिक सबस्टन्स आहे. अमोनिया हा खूप टॉक्झिक सबस्टन्स आहे. तयार झाल्या रिलीज करणं बॉडीच्या बाहेर खूप गरजेचं असतं. तर काही ऑर्गॅनिझमना लगेच बॉडीच्या बाहेर रिलीज करता येत नाही. मग त्या ऑर्गॅनिझममध्ये अमोनियाचं कन्व्हर्जन युरिया या लेस हार्मफुल सबस्टन्समध्ये केलं जातं. मी म्हटलं लेस हार्मफुल, अजिबात हार्मफुल नाही असं नाही. हा हार्मफुल आहे पण अमोनिया इतका नाही आहे, त्यापेक्षा थोडासा कमी. आणि त्याहीपेक्षा कमी हार्मफुल सबस्टन्स असतो युरिक ॲसिड. सो पॉईंट काय होता आपला की आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे हार्मफुल सबस्टन्सेस तयार होतात, लाईक अमोनिया, युरिया अँड युरिक ॲसिड. तयार कुठून झाले लक्षात आलं? आपण डाएटमध्ये प्रोटीन घेतलं, डायजेस्टिव्ह सिस्टीमने हे डायजेस्ट केलं आणि अमिनो ॲसिड सेपरेट केले. हे जे अमिनो ॲसिड्स आहेत त्यातला अमिनो किंवा अमोनिया हा ग्रुप बाजूला काढला. त्याचंच कन्व्हर्जन अजून लेस टॉक्झिक सबस्टन्समध्ये केलं जातं युरिया नावाच्या, आणि त्याचं अजून लेस टॉक्झिक सबस्टन्समध्ये करता येतं आणि त्याचं नेम आहे युरिक ॲसिड. सो यावेळी आपण डाएटमध्ये खाल्लेल्या प्रोटीनपासून हे अमोनिया, युरिया आणि युरिक ॲसिड यासारखे सबस्टन्सेस जे आहेत ते बॉडीमध्ये तयार होतात. आता हे जे सबस्टन्सेस आहेत हे बॉडीला हार्मफुल असतात. सो बघा, इफ these substances get accumulated in body, they can be harmful. They can be harmful or even causes death. बघा, जर हे सबस्टन्सेस आपल्या बॉडीमध्ये ॲक्युम्युलेट झाले तर ते आपल्याला हार्मफुल ठरू शकतात. इवन कधीकधी हे सबस्टन्सेस डेथसुद्धा कॉज करतात. तुम्हाला माहिती आहे, ज्या पर्सनच्या दोन्ही किडनीज फेल झालेल्या असतात त्या पर्सनमध्ये हे जे सबस्टन्सेस आहेत त्यांना बॉडीच्या बाहेर रिलीज करता येत नाहीत. ते बॉडीमध्येच साठून राहतात आणि बॉडीमध्ये साठून राहिल्यामुळे त्या सबस्टन्सचा आपल्या बॉडीवरती ॲडव्हर्स इफेक्ट होतो आणि त्याच्यामध्ये त्या पर्सनची डेथ होते. सो हे सबस्टन्सेस कसे आहेत? हार्मफुल आहेत आणि त्यामुळे हे सबस्टन्सेस बॉडीच्या बाहेर रिलीज करणं गरजेचं आहे. सो हेन्स इट इज नेसेसरी टू रिलीज देम. मग इथं आपली एक्सक्रिएशनची डेफिनेशन येते. व्हॉट इज मीन बाय एक्सक्रिएशन? सो बघा, एक्सक्रिएशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ harmful substances from the body is called as excretion. हार्मफुल सबस्टन्सेस बॉडीच्या बाहेर रिलीज करण्याची जी प्रोसेस आहे या प्रोसेसला काय म्हटलं जातं? एक्सक्रिएशन. मुलांना तिन्ही पॉईंट समजले का? बघा, एक आपल्या बॉडीमध्ये कोणते सबस्टन्सेस ॲक्युम्युलेट होतात? अमोनिया, युरिया आणि युरिक ॲसिड. हे सबस्टन्सेस बॉडीमध्येच ॲक्युम्युलेटेड राहिले, जर आपण बॉडीच्या बाहेर रिलीज नाहीत केले, आतच साठून राहिले, तर हे सबस्टन्सेस हार्मफुल ठरू शकतात. इवन ते डेथ कॉज करू शकतात. मग हे सबस्टन्सेस जे आहेत ते बॉडीच्या बाहेर रिमूव्ह करणं गरजेचं आहे. आणि असे हार्मफुल सबस्टन्सेस बॉडीच्या बाहेर रिमूव्ह करण्याची जी प्रोसेस आहे यालाच काय म्हटलं जातं? एक्सक्रिएशन. इट इज कॉल्ड ॲज एक्सक्रिएशन. त्यानंतर नेक्स्ट बघा, तर हे जे एक्सक्रिएशन आहे हे वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं होतं. सो बघा, मेकॅनिझम of excretion is different in
डिफरंट ऑर्गॅनिझम, वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये एक्सक्रिएशनचा जो मेकॅनिझम आहे तो कसा असतो, वेगवेगळा असतो. फॉर एक्झाम्पल, जर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतील, इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, जर ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर असेल म्हणजेच एकाच सेलचा जर ऑर्गॅनिझम बनलेला असेल तर त्या ऑर्गॅनिझममध्ये काय होतं बघा, वेस्ट मटेरियल is removed through cell surface. बघा, ऑर्गॅनिझम मुळात सिंगल सेलचा बनलेला आहे, मग त्याचं जे काही वेस्ट मटेरियल या सेलमध्ये तयार झाले ह्या सेल सरफेसमधूनच हे वेस्ट मटेरियल बॉडीच्या बाहेर किंवा सेलच्या बाहेर रिलीज केलं जातं. पण हाच ऑर्गॅनिझम जर मल्टी सेल्युलर असेल तर मात्र in multicellular organism process of excretion is complex. हा जर ऑर्गॅनिझम मल्टीसेल्युलर असेल तर त्यांच्यामध्ये एक्सक्रिएशनची प्रोसेस थोडीशी कॉम्प्लेक्स असते. सो दिस इज अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ एक्सक्रिएशन. सो सगळ्यांना एक्सक्रिएशन कळलं का बघा, हे नेम लक्षात ठेवा, अमोनिया, युरिया आणि युरिक ॲसिड हे सबस्टन्सेस बॉडीमध्ये तयार होतात. सेकंड, जर ॲक्युमुलेट झाले तर ते हार्मफुल ठरू शकतात, इव्हन त्यांच्यामुळे डेथसुद्धा होऊ शकते. त्यामुळे असे सबस्टन्सेस बॉडीच्या बाहेर रिमूव्ह करणं गरजेचं असतं आणि ह्या रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतोय, एक्सक्रिएशन. आता हा एक्सक्रिएशनचा मेकॅनिझम वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळा असतो. मग जर ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर असेल तर त्याच्या सेल सरफेसमधूनच मटेरियल रिलीज केलं जातं आणि जर ऑर्गॅनिझम मल्टीसेल्युलर असेल तर एक्सक्रिएशनची प्रोसेस कॉम्प्लेक्स असते. ओके, मग आता वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्सक्रिएशन आहे, तर आपण पहिल्यांदा प्लांट्समध्ये कसं एक्सक्रिएशन होतं हे स्टडी करणार आहोत. परंतु मुलांना ते स्टार्ट करण्याआधी अजून एक गोष्ट लक्षात घ्या, आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे या डायजेस्टिव्ह सिस्टीमला जर काही मटेरियल डायजेस्ट नाही झालं, फूड मटेरियल जर काही डायजेस्ट नाही झालं, ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब नाही करता आलं, तर असं अनडायजेस्टेड आणि अनॲब्झॉर्ब फूड मटेरियल जे आहे ते बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जातं ॲनसमधून, त्यालाही एक्सक्रिएशन म्हणतो. मात्र ते एक्सक्रिएशन वेगळं आणि युरिया, अमोनिया आणि युरिक ॲसिड हे जे सबस्टन्सेस आहेत ते युरिनमधून बॉडीच्या बाहेर रिलीज केले जातात आणि हे काम आपल्या किडनीज करत असतात. सो हे एक्सक्रिएशन वेगळं. या लेसनमध्ये आपण स्टडी करणार आहोत एक्सक्रिएशन बाय किडनी. किडनी जे एक्सक्रिएशन करतात, युरिन जे रिमूव्ह करतात, हे आपण इथे स्टडी करणार आहोत. पण ते पाहण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा आपण प्लांट्समध्ये एक्सक्रिएशन कसं होतं हे स्टडी करणार आहोत. सो नेक्स्ट पॉईंट इज एक्सक्रिएशन इन प्लांट्स. आणि बोर्डवरती दिलेले पॉईंट जे आहेत ते सगळ्यांनी नोट करायचे. ही डेफिनेशन आणि हा पॉईंट महत्त्वाचा. सो नेक्स्ट आहे एक्सक्रिएशन इन प्लांट्स. सो प्लांट्समध्ये एक्सक्रिएशन कसं केलं जातं, त्यांच्याकडे कोणते पार्ट आहेत, ऑर्गन आहेत एक्सक्रिएशनसाठी, ते आपण या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट बघा, एक्सक्रिएशन इन प्लांट इज सिम्पलर प्रोसेस. एक्सक्रिएशन इन प्लांट्स इज सिम्पलर प्रोसेस. सो प्लांटमध्ये जे काही एक्सक्रिएशन होतं ही सिम्पल प्रोसेस आहे. ॲनिमल्स एवढी कॉम्प्लिकेटेड किंवा कॉम्प्लेक्स प्रोसेस नाही आहे. अतिशय सिम्पल वेने वेस्ट मटेरियल बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जातं. नेक्स्ट थिंग, दीज प्लांट्स डू नॉट हॅव स्पेशल एक्सक्रिएटरी सिस्टीम. सो नो स्पेशल ऑर्गन or
सिस्टीम फॉर एक्सक्रिएशन. प्लांट्सकडे कोणताही स्पेशल ऑर्गन किंवा सिस्टीम नाही आहे एक्सक्रिएशनसाठी. प्रोसेस जी आहे ती सिम्पल आहे ॲज कम्पेअर टू ॲनिमल, आणि यांच्याकडे स्पेशल ऑर्गन किंवा सिस्टीम जी आहे ती नाही आहे. मग एक्सक्रिएशन कसं केलं जातं तर बघा, गॅशियस वेस्ट मटेरियल is removed by diffusion. जर गॅशियस वेस्ट मटेरियल असेल तर ते डिफ्युजनच्या प्रोसेसनी बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जातं. सो फर्स्ट पॉईंट, जर गॅशियस काही वेस्ट CO2 असेल किंवा बाकीचं अजून काही वेस्ट मटेरियल असेल तर ते डिफ्युजनच्या प्रोसेसनी बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघा, वेस्ट मटेरियल इज स्टोर्ड इन व्हॅक्यूल. सो व्हॅक्यूल सगळ्यांना माहिती आहेत का बघा. प्लांटची जर आपण सेल पाहिली, समजा ही प्लांट सेल असेल तर या सेलमध्ये असे लार्ज साईजचे व्हॅक्युअल्स असतात, ज्यांना मराठीत रिक्तिका असं सुद्धा म्हटलं जातं, आणि यांचा न्यूक्लियस कडेला ढकललेला असतो. तर हे जे लार्ज साईजचं व्हॅक्युअल आहे सेलमध्ये, तर या व्हॅक्युअलमध्ये वेस्ट मटेरियल जे आहे ते स्टोअर होतं. सो बघा, इन व्हॅक्युअल वेस्ट इज स्टोर्ड ऑफ लीफ, bark, fruit, एक्सेट्रा. सो बघा, प्लांटकडे ज्या लीफ आहेत, बार्क आहेत, फ्रूट्स आहेत, फ्लावर आहेत, तर या सगळ्या पार्टमध्ये ज्या सेल असतात त्या सेलच्या व्हॅक्युअलमध्ये वेस्ट मटेरियल स्टोअर केलं जातं. मग आता या पार्टच्या व्हॅक्युअलमध्ये का, तर आपल्याला माहिती आहे, समजा झाडाला एखादं फळ आलं तर ते फळ असेल किंवा पान असेल झाडाचं, खूप दिवस झाडावरती राहत नाही. काही दिवसानंतर ती पानं पिवळी पडतात आणि गळून जातात. जेव्हा ते पान गळून पडतं तेव्हा त्या पानाच्या व्हॅक्युअलमध्ये, पानामध्ये ज्या सेल आहेत त्या सेलच्या आत जे व्हॅक्युअल्स असतात त्या व्हॅक्युअलमधलं वेस्ट मटेरियलसुद्धा रिमूव्ह होतं. जेव्हा पान निघून जाईल तेव्हा त्याच्यासोबतच त्याच्या व्हॅक्युअलमधलं वेस्टसुद्धा रिमूव्ह होईल. सो यावेळी प्लांट्समध्ये त्यांचे जे व्हॅक्युअल्स आहेत या व्हॅक्युअलमध्ये वेस्ट स्टोअर केलं जातं. व्हेन दिस पार्ट, म्हणजे कोणते पार्ट, लीफ, बार्क किंवा फ्रूट, हे जेव्हा पार्ट पडतात, फॉल ऑफ होतात, तेव्हा वेस्टसुद्धा रिमूव्ह होतं. सो व्हेन दिस पार्ट वेस्ट इज रिमूव्ड, त्यांच्यासोबत वेस्टसुद्धा रिमूव्ह होतं. नेक्स्ट, प्लांटमध्ये जो ओल्ड झायलेम असतो तर या झायलेममध्ये सुद्धा वेस्ट स्टोअर केलं जातं. सो नेक्स्ट, ओल्ड झायलेम. वेस्ट इज स्टोर्ड in the form of gum or resin. आपल्याला माहिती आहे ती प्लांटची जी बार्क आहे त्याच्यामधून चिकट पदार्थ बाहेर येतो ज्याला आपण गम म्हणतो, आणि हा गम आपण यूजसुद्धा करतो. तर ते जे स्टेम आहे त्या स्टेममध्ये ज्या ओल्ड आणि वॉर्म म्हणजे एकदम जुन्या झालेल्या ज्या झायलेम असतात, झायलेमचं काम आपण शिकलेलं आहे, वॉटर ट्रान्सपोर्ट करणं. पण ज्या जुन्या झालेल्या झायलेम आहेत, खराब झालेल्या ज्या आहेत, तर त्या झायलेममध्ये वेस्ट मटेरियल स्टोअर केलं जातं इन द फॉर्म ऑफ गम अँड रेझिन. सो आधी आपण पाहिलं की सेलच्या व्हॅक्युअलमध्ये वेस्ट स्टोअर केलं जातं, आणि जेव्हा ते पार्ट कोणते, लीफ, फ्रूट, बार्क, स्टेम, हे पार्ट जेव्हा झाडावरून खाली पडतात, गळून पडतात, तेव्हा त्यांच्यासोबत ते वेस्टसुद्धा निघून जातं. सेकंड थिंग, ओल्ड झायलेममध्ये गम किंवा रेझिनच्या फॉर्ममध्ये वेस्ट मटेरियल स्टोअर केलं जातं. हे सुद्धा प्लांटच्या बाहेर एक्सक्लूड होतं. तुम्हाला माहिती आहे गम जो आहे तो प्लांटच्या बाहेर येत असतो त्या स्टेममधून. सो यावेळी ते वेस्ट जे आहे ते रिमूव्ह केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघा, वेस्ट इज ऑल्सो रिमूव्ड बाय रूट्स.
waste is removed in surrounding soil. रूट जे आहेत ते आजूबाजूच्या सॉईलमध्ये वेस्ट मटेरियल रिलीज करत असतात. सो रूटमधून सुद्धा वेस्ट मटेरियल बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जातं. नेक्स्ट बघा, इन सम प्लांट वेस्ट is stored in the form of calcium oxalate or raphides. काही प्लांटमध्ये वेस्ट जे आहे ते कॅल्शियम ऑक्झालेट किंवा रॅफाईडच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं. तर कॅल्शियम ऑक्झालेट किंवा रॅफाईड जे आहेत हे निडल लाईक स्ट्रक्चर असतात. आपण आळूची पानं खातो तर ते आळूची वडी जी आहे ती कधी कधी खाताना घशामध्ये टोचल्यासारखं होतं. आणि हे कशामुळे होतं तर ते जे आळूची पानं आहेत त्यांच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झालेट किंवा हे रॅफाईड्स असतात आणि रॅफाईडचं स्ट्रक्चर निडलसारखं असतं. रॅफाईड्स आर निडल लाईक, निडल शेपचे असतात आणि त्यामुळे हे निडल शेपचे रॅफाईड जेव्हा आपण एंगल्फ करतो तेव्हा ते आपल्याला टोचल्यासारखं होतं. सो हे जे आहे हे सुद्धा एक टाईपचं वेस्ट मटेरियल आहे. सो प्लांटमध्ये वेस्ट मटेरियल रिमूव्ह करण्याची जी प्रोसेस आहे ती अतिशय सिंपल आहे. स्पेशल अशी एक्सक्रिएटरी सिस्टीम किंवा ऑर्गन प्लांट्समध्ये नाही आहेत. मग कोणकोणत्या मेथड्स आहेत तर हे जे मी पॉईंट बोल्ड केलेले आहेत येलो कलरमध्ये लिहिलेले आहेत हे महत्त्वाचे लक्षात ठेवा. एक, वेस्ट मटेरियल गॅशियस फॉर्ममध्ये रिलीज केलं जातं डिफ्युजनच्या प्रोसेसनी. 2, वेस्ट मटेरियल व्हॅक्युअलमध्ये स्टोअर होतं. लीफच्या, फ्रूटच्या, बार्कच्या यांच्या व्हॅक्युअलमध्ये स्टोअर केलं जातं. आणि जेव्हा हे पार्ट जे आहेत ते फॉल होतात, झाडावरून खाली पडतात, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचं व्हॅक्युअल आणि त्यातलं वेस्ट मटेरियलसुद्धा रिमूव्ह होतं. थर्ड आहे ओल्ड झायलेम. काही प्लांटमध्ये त्यांचे जे ओल्ड झालेले झायलेम आहेत यांच्यामध्ये वेस्ट मटेरियल गम किंवा रेझिन या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं. नेक्स्ट, प्लांटचे जे रूट्स आहेत हे रूट्ससुद्धा वेस्ट मटेरियल रिलीज करतात. आजूबाजूचे जे सॉईल आहे त्या सॉईलमध्ये रिलीज केलं जातं. त्यानंतर काही प्लांट्समध्ये वेस्ट जे आहे ते कॅल्शियम ऑक्झालेट किंवा रॅफाईडच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. आणि हे जे रॅफाईड्स आहेत यांचं स्ट्रक्चर निडल लाईक असतं त्यामुळे ते इरिटेशन होतं त्यांच्यामुळे किंवा टोचल्यासारखं होतं. आणि फायनली सम प्लांट वेस्ट इज यूजफुल टू ह्युमन. काही प्लांटचे सबस्टन्सेस जे आहेत ते ह्युमन बिंगला युजफुल असतात. लाईक गम, रबर. गम जे आहे ते प्लांटचं वेस्ट मटेरियल आहे आणि हे ह्युमन बिंगला युजफुल आहे. गम आहे, रबरचा लॅटेक्स असतो आणि रेझिन. ठीक आहे, तर हे सगळं वेस्ट मटेरियल आहे जे ह्युमन बिंगला युजफुल आहे. सो या वेनी आज आपण एक्सक्रिएशन इन प्लांट्स स्टडी केलेलं आहे. मी ज्या वेनी लिहिलेलं आहे जसं की गॅशियस फॉर्ममध्ये रिलीज होणं, व्हॅक्युअलमध्ये स्टोअर होणं, ओल्ड झायलेममध्ये गम आणि रेझिनच्या फॉर्ममध्ये स्टोअर होणं, रूटसुद्धा एक्सक्रिएशन करतात. काहींकडे कॅल्शियम ऑक्झालेट आणि पर्टिक्युलरली याच्यावरती फिल इन द ब्लँकसाठी क्वेश्चन असतो. सो हे पॉईंट जे आहेत ते लक्षात ठेवा. काही प्लांट वेस्ट जे आहेत ते आपल्याला युजफुल असतं जसं की गम युजफुल आहे, रबर लॅटेक्स आहे किंवा रेझिन आहेत. हे सबस्टन्सेस आपल्याला युजफुल असतात. सो दिस इज अबाउट एक्सक्रिएशन इन प्लांट. सो प्लांटमधली एक्सक्रिएशन ही लाईफ प्रोसेस आज आपण स्टडी केली. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक्सक्रिएशन इन ह्युमन बिंग स्टडी करणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.